नाविन्य राहिलं नाही. हिंदी इंग्लिश चॅनलवर बघल तिकडे उज्ज्वला थिटे आणि आंगरकरांची दडपशाही. एका बाहुबलीला एका महिलेनं हरवलं अशा पद्धतीच्या बातम्या येतात. आता त्यांचा अर्ज भरण्याच्या करता अनगरला नगराध्यक्ष पदाची निवडणूक जी आहे तर बिनविरोध होण्याचा इतिहास जो आहे तो मोडीत निघाला. परंतु अनगरकरांनी पुन्हा रडीचा डाव खेळला. याला पळपुटेपणा म्हणतात, पळपुटेपणा. रडीचा डाव खेळला आणि त्या उज्ज्वला थिटेचा अर्ज छाननीमध्ये बाद केला. कुठल्या कारणामुळे बाद केला? सूचकाची सही नाही, अनुक्रमांक चुकला, मतदार यादीचा क्रमांक चुकला. आम्ही 10 वेळेला तपासून बघितले, वकील ठेवला होता ते अर्ज लिहायला. अर्ज 20-20 वर्ष झालं राजकारण करतोय, ग्रामपंचायतीपासून सगळ्या निवडणुका लढवतोय. अंगोठा छाप ग्रामपंचायतीचा सदस्याचा अर्ज चुकत नाही. म्हणजे एवढ्या आम्हाला माहित नाही का की उद्या तुम्ही प्रत्येक गोष्ट दुर्बीण लावून बघणार आहे? तेवढी काळजी आम्ही घेणार नाही का? सगळी काळजी घेतली. एवढंच नव्हे तर उज्ज्वला ताईच्या सह्या करतानाचं शूटिंग सुद्धा घेतलं. आणि तशाही परिस्थितीमध्ये तो अर्ज बाद झाला. मी विचार करतोय असं कसं होऊ शकतं? तिथं सीसीटीव्ही ही सगळं आहे, दिसल ना. काय करता येईल अर्ज बाद करायला? काही म्हणतो सूचकाची सहीच नाही. मग सही कुठे गेली? कारण सूचकाची सही ही वेगळ्या पानावर नाही, उमेदवाराची सही आहे त्या शेजारीच असते सूचकाची सही. पान बदलावं तर उमेदवाराची सही पण काय व्हायला पाहिजे, बरोबर? त्याचं डुप्लिकेट सही करायला लागेल. आता मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर, व्हिडिओ बघितला. कुणी पण सगळ्यांनी काढून बघा व्हिडिओ. पेन इरेजर म्हणजे शाईचं लिहिलेला खोडणारा पेन बाजारामध्ये 50 रुपयात मिळते. म्हणजे जे सही केलेली आहे त्या पेननं खोडूनच काढली. आपण कसं पेन्सिलचं खोडतो तसं पेनचं लिहिलेलं सुद्धा खोडणारा रबर आले. त्या रबरानं ती शाई खोडून टाकली, म्हणजे सही खोडून टाकली आणि ती सही केली नाही असं दाखवलं. त्या अनुक्रमांक काय चुकलं म्हणतात ते खोडलं दुसरं लिहिलं. आता सांगा, हा बाई संघ लढू शकत नाही तर गड्या कसं लढणार? असं चरणराज म्हणताय. मी अजून लय काय काय म्हणणार आहे. आता फक्त ऐकत राहायचं, अजून सुरू व्हायचं आहे. आधी तो झाकी आहे. अरे एक विधवा बाई, सध्या अक्षरशः ती जुनं भांडी करणारी बाई, म्हणजे आपल्याकडे शेतात रोजाला जाणाऱ्या बाई असती ना, तिच्या तर त्यात काय फरक नाही. शहरात असल्यामुळे जुनं भांडी, तिथं रोजाला जायला खुरपायला शेत नसतंय. विधवा असलेली महिला आणि तिचा मुलगा यांनी तुम्हाला मागचा 1 आठवडा काम लावलं. कामगारला घेराबंदी करून टाकली. गावामध्ये जाणारी प्रत्येक गाडी चेक करून केली जात होती. ह्याच्यात उज्ज्वला थिटे आहे का? स्वप्नात सुद्धा यांना उज्ज्वला थिटे दिसायला लागली. ती खरी मर्दाने तिनं लढायची तयारी दाखवली. आता तिचा अर्ज पास झालाय म्हणल्यानंतर अनगरची काही टाळकी एका गाडीमध्ये आली आणि माझ्या घराच्या तिथं आता फटाकडे उडवून गेली. किती मोठा विजय मिळवला. एका बाईचा अर्ज बाद करून निवडणूक जिंकली. अर्ज बाद करून. अरे मर्दाची औलाद असता तर निवडणूक लढवली असते आणि मताच्या माध्यमातून जिंकून दाखवली असती. अरे बांगड्या तर तुम्ही भरल्या पाहिजे. आमच्या घरावर काय बांगड्या टाकता? नालायकांनो, स्वतःला मर्द म्हणून घेता आणि एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करता. अरे बांगड्या तर तुम्ही भरल्या पाहिजे. अरे उज्ज्वला थिटे तुमच्या नाकावर टिचून कामगारमध्ये येऊन तुम्ही एवढी नाकाबंदी करून सुद्धा तुमच्या तोंडावर बांगड्या फेकून गेली. काही खंत तिथं उघडू शकला नाही तुम्ही. तुमच्या
आमची 70 वर्षापासूनची परंपरा, आमची ग्रामपंचायत विरोध होती, घंटा विरोध होत होती. आज सगळं महाराष्ट्राला मोहळं नव्हे, सोलापूर जिल्ह्याला नव्हे, तर उद्या महाराष्ट्राला समजलं, देशाला समजलं या अनगरमध्ये एक राक्षस राहतो. ह्याची गुंडगिरी आणि दादागिरी जर आपल्याला संपवायची असेल, लक्षात घ्या, कुठल्याही सत्ता कारणापासून जर याला हद्दपार नाही केलं, जी अनगरला परिस्थिती आहे ती तुमच्या प्रत्येकाच्या गावात निर्माण होऊ शकते. विचार करा, जर अनगरचा अप्पर तहसील कार्यालय जर झालं असतं आणि जी गावं 42 गावं त्या अनगरच्या अप्पर तहसीलला जोडली होती, आज उज्ज्वला फिटेला अनगरात जाता नाही अर्ज भरायला. AK-47 घेतलेलं पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं. AK-47 कशाला म्हणतात, स्टेनगन कशाला म्हणतात, स्टेनगन घेतलेले बंदूकधारी 5-5 हजार लोकांचा जमाव त्या ठिकाणी गावातला गोळा करता एका बाईला अडवायसाठी, एका महिलेला अडवण्याच्या करता. आणि वरून मर्दांची फुसारकी मिळवतात. उद्या चरण आपल्या सगळ्याला बेनूर सुद्धा त्यात होतं. उद्या अर्ज भरायला अनगरला जावं लागलं असतं. चरणजी चौरे नुसता प्रचार करून काही घंटा उपयोग झाला नसता. तुमचा अर्ज भरायला येऊन दिला नसता अनगरला. कसला अर्ज भरता, दाढीवाले ती दाढीवाले ती निवडणुकीचे अर्ज किती बरोबर लिहा, सगळी कागद जोडा. अनगरला कार्यालय म्हटल्यानंतर काय, काही कागद गायब, कुठला गायब, बाबाचा बाई करून टाकलेले एखाद्याला. पुरुषाच्या जागी स्त्री लिहिल्यामुळे अर्ज भाग, पुल्लिंगीच्या ऐवजी स्त्रीलिंगी लिहिलं, घडी असताना बाई लिहिल्यामुळे अर्ज भाग. काही कारण एकदा बाद झाला की बाद न वापरतात. सिद्ध करा स्त्रीलिंग का पुल्लिंग. अडवणूक करायची म्हणजे किती करायची. पहिल्यांदा उज्ज्वला फिटेचं मतदार यादीतनं नावच काढून टाकलं. मतदार यादीतून नाव आहे, दुसरीकडे कुठंतरी नाव आहे, डबल नाव झालं म्हणून काढलं तर समजू बी शकतो. तर उज्ज्वला फिटेच्या गावात बंगला आहे, तिचं शेत आहे, 30 एकर शेत आहे आणि तिच्या शेतामध्ये पिकणारा ऊस ह्याच नालायकांच्या कारखान्यात घातला जातो. आणि तरी म्हणतात ही इथली रहिवासीच नाही. ग्रामपंचायत पाणीपट्टी आकारती आहे आणि पैसे वसूल करते आहे, घरपट्टी आकारती आहे, पैसे वसूल करते आणि तरी म्हणतात ही इथली रहिवासीच नाही. मतदार यादीतून नाव गायब केलं, तिला त्याच्यासाठी कोर्टात जावं लागलं, त्याची सुनावणी झाली आणि मग कोर्टानं आदेश दिला की हिनं 17 पुरावे दिले, ह्या गावची रहिवासी आहे आणि इतर कुठेही मतदार नाही, त्यामुळे माझा मतदार असल्याचा अधिकार तुम्हाला करता येणार नाही. याच्याकरता सुद्धा तिनं लढा दिला, पुन्हा मतदार यादीत नाव आणायला भाग पाडलं. आता यांच्या लक्षात आलं, मतदार यादीत नाव आलं म्हणजे पुन्हा निवडणुकीला उभी राहणार म्हणजे राहणार. निवडणुकीला उभं राहण्याच्या करता कागद कुठली लागतात, जी कागद नगरपंचायतीमधून देता येतात ते म्हणजे शौचालयाचा दाखला. शौचालयाचा नुसता दाखला नाही, शौचालय वापरात असल्याचा दाखला. मग यांनी काय केला, शौचालयात दाखला द्या म्हणून मुख्याधिकाऱ्याला पत्र लिहिलं, ईमेल केला, फोन केला. जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली की मला मुख्याधिकारी शौचालयाचा दाखला देत नाही. मग मुख्याधिकारी साहेबांनी एक पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये लिहिलं, कारण सगळ्यांना ऐकण्यासारखं अख्ख्या तालुक्याला महाराष्ट्राला ऐकण्यासारखं आहे. उत्तर काय दिलं की तुमच्याकडे शौचालय आहे, तुमचं घर इथं आहे, आता बंगला आहे, घरात अटॅच एक सोडून 2-2 टॉयलेट बाथरूम आहेत, शौचालय आहे, परंतु शौचालय वापरात असल्याच्या संदर्भात खातरजमा न करता आल्याने
तुम्हाला शौचालय वापरात असल्याचा दाखला देता येत नाही. आता शौचालय वापरात असल्याचा पुरावा नेमका कसा द्यायचा? म्हणजे शौचालयाला जायचं, बसायचं आणि धुपर्यंत शूटिंग करायचं आणि धुतल्यानंतर सगळं पूर्ण झालं म्हणजे वापरात आले फ्लश पण करायचं, सगळं गेलं का दाखवायचं. अरे काय धंदा लावलाय. शौचालय वापरात असल्याची खातरजमा करायची कुणी? का मुख्याधिकारी येऊन बघणार बसा शौचालय करा आणि मग त्याचं तुम्ही खात्री करणार? काय लेवलला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तिचा अर्ज माफ करण्याच्या करता प्रयत्न केले? लाज वाटला नाही तुम्हाला? आता मुख्याधिकारी सस्पेंड केला पाहिजे. कुणाला घाबरत होता? आपल्या लाडक्या सुनेचा पराभव होईल या भीतीपोटी तुम्ही तिचा अर्ज माफ केला. समोर कोण विरोधात जर उभारला, निवडणूक जर लागली, आपल्याच गावातून आपल्याला किती विरोध आहे हे मतदानामधून उद्याच्याला दिसेल. लाईव्हची लिंक शेअर करा. आपल्या गावामध्ये काय लायकी राहिली आहे ही मतदानामधून दिसेल. म्हणून त्यांना निवडणूकच होऊ द्यायची नव्हती. म्हणून करता हा खटाटोप. आणि त्या अंधेला जाणाऱ्या गाड्या रस्त्यावर तुम्ही सगळं उसाचे ट्रॅक्टर अडवायला लावले, ट्रका अडवायला लावल्या. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला तुम्ही गाडी थांबवून चेक करता इथं उज्ज्वला तिथे आहे का नाही. एवढंच नव्हे तर त्या रस्त्याला जाणारी एसटी सुद्धा चेक केली. एसटी थांबवून एसटीला आज जाऊन बघितलं प्रत्येकाकडे उज्ज्वला तिथे आली का नाही अर्ज भरायला. आणि हे सगळं जर आपण कोणी केलं असतं तर प्रशासनानं ऐकलं असतं का? कधीच पोलिसांनी आम्हाला हात टाकला असतं. परंतु बिचारा त्यांनाही दोष देता येत. वरनं दबाव, खालनं दबाव, साईडनं दबाव, दबावच दबाव. दबून बिचारी पोलिस सुद्धा चेपून गेली. त्यांचाही श्वास कोंडला. आता करताय काय? आणि ह्यामुळं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. संबंध महाराष्ट्राला कळालं की मागच्या 50 वर्षापासून या राजन पाटलांना जी सत्ता ताब्यात ठेवली ती कुठल्या पद्धतीने ठेवली? लोकशाही मार्गाने ठेवली का ठोकशाही मार्गाने ठेवली? हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय. म्हणून त्यांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर काय होऊ शकतं? अरे विकास वगैरे सगळं उद्या त्याला होत राहील. रस्ते होतील, राहतील, लाईट बसत जाईल, गटार येईल जाईल. विकासाची कामं ही निरंतर प्रक्रिया आहे. त्याची मागणी कधी संपत नसते. पण हा राक्षस जर तुमच्या बोकांडी बसला तर तुमच्या पोराबाळांचं आणि तुमचं सगळं भविष्य जे आहे ते गुलामगिरीत तुम्हाला घालवावं लागेल. आणि याकरता म्हणून उद्याच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमचं आणि आमचं काय जमतंय न जमतंय, कुठल्या पार्टीचा, कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा, कुठल्या पदाचा काही बघायचं नाही. हा प्रश्न तुमच्या आमच्या अस्तित्वाचा आहे, तुमच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाचा आहे. या लहान पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमच्या महिला आणि आमच्या आया बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. जानगरला सत्य, जानगरला ते घडवतात, करून दाखवतात. हे त्यांना सगळ्या तालुक्यावर अशा पद्धतीची पकड त्यांना ठेवायची आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये या व्यासपीठावर जिथं उमेश पाटील उभा आहे, जिथं चरणदास चौरे उभा आहे, जिथं रमेश बारसकर उभा आहे, जिथं राजू खरे उभे आहेत, ते व्यासपीठ म्हणजे ह्या राजन पाटलाच्या विरोधातलं व्यासपीठ आहे. पक्ष कुणाचा कुठलाही असो, ही माणसं जे आहेत ते प्रामाणिकपणे या राजन पाटलाच्या दहशतीच्या विरोधात कठोरपणे प्रतिकार करतायत. तुमचा जर साथ नसेल आम्ही कधी बोलू. तुमच्या साथीची आवश्यकता आहे, तुमच्या मताची आवश्यकता आहे. तुम्ही कुठलेही कुणी काट्या गुराने हातामध्ये लाठ्या घ्यायची गरज नाही. आपण दादागिरी करणारी, गुंडेगिरी करणारी माणसं नाही आहोत. आपण प्रेमानं लोकशाही मार्गाने लोकांच्याकडे हात पसरून विनंती करून मतदार हा राजा आहे हे समजून आपण त्या ठिकाणी लोकांच्याकडे मतं मागणार आहे. उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्या मोहोळ तालुक्यामध्ये काळा कोपऱ्यात असणाऱ्या माझ्या आया बहिणी आणि सर्व मतदारांना माझं आव्हान आहे.
गावांची ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, कुठल्याही प्रकारची सत्ता या लोकांच्या ताब्यात जाता कामा नये याची खबरदारी घ्या. अशा पद्धतीची विजू कोकाटेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्याकडे मागणी करतो. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. या राक्षसाला संपवण्याच्या करता तुमची साथ अत्यंत आवश्यक आहे. तुमच्यातल्या भांडणाचा परिणाम, तुमच्यातल्या आपसातल्या गटातटाचा परिणाम, गावागावातल्या पार्टी जास्ती गावागावातल्या वेगळ्या, त्याचा परिणाम कसल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीवर होऊ देऊ नका अशी विनंती करतो. विजूला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.